माजलगाव नगर परिषदेची लढत चांगलीच रंगतदार झाली। सुरुवातीला भाजपाच्या उमेदवार डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंढके ह्या आघाडीवर होत्या, मात्र नंतर तुतारीच्या उमेदवार शिफा बिलाल चाऊस या आघाडीवर राहिल्या। पण 6व्या फेरीत अखेर पुन्हा डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंढके यांनी 424 मतांची आघाडी घेतली होती। मात्र जेव्हा प्रभाग क्रमांक 7ची मतमोजणी सुरू झाली, तेथून पुढे मात्र तुतारीच्या उमेदवार शिफा बिलाल चाऊस यांनी निर्णायक आघाडी घेण्यास सुरुवात केली। जेव्हा शेवटच्या 13 प्रभागाची मतमोजणी संपली, त्यावेळी शिफा बिलाल चाऊस यांनी 2623 मतांची विजयी आघाडी घेतली। त्यांनी भाजपच्या संध्या ज्ञानेश्वर मेंढके यांचा पराभव केला। आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून घड्याळ चिन्हावर असलेल्या मेहरुनिसा खलील पटेल या 3ऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या। माजलगाव नगर परिषदेची ही लढत नेमकी कशी झाली हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। माजलगाव नगर परिषदेचं राजकारण आमदार प्रकाश सोळंके विरुद्ध माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस असंच राहिलंय। आमदार सोळंके यांच्याकडून सहाल चाऊस यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून प्रचंड टीका केली होती, तर सहाल चाऊस यांनी देखील आमदार सोळंके यांच्या भ्रष्ट कारभारावर सडकवून टीका केली। तिसऱ्या बाजूला भाजपच्या डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंढके या तरुणीने मात्र अतिशय शांतपणे आपला प्रचार केला। त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीला 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या संध्या मेंढके या फाईटमध्ये आल्या। आज मतमोजणी झाली त्यावेळी संध्या मेंढके यांनी तुतारीच्या शिफा बिलाल चाऊस यांना कडवी टक्कर दिली। शिफा बिलाल चाऊस यांना 12,256 मते मिळाली, तर संध्या मेंढके यांना 9,633 मते मिळाली। अजित पवार गटाच्या मेहरून खलील पटेल यांना 8,727 मते मिळाली। उबाटा गटाच्या सोनाली पैंजणे यांनी 280 मते घेतली। त्यामुळे तुतारीच्या शिफा बिलाल चाऊस या 2,623 मतांनी विजयी झाल्या। माजलगावात प्रभागनिहाय लढतीमध्ये देखील मोठी चुरस पाहायला मिळाली। प्रभाग 1 अ मध्ये घड्याळच्या रेखा प्रल्हाद सरवदे यांना 1,373 मिळाली। भाजपच्या सुमन माणिक मुंडे 826, तुतारीच्या जया सागर दळवी 332, शिवसेनेच्या कमल अंकुश चव्हाण यांना 71 मते मिळाली। यात रेखा सरवदे ह्या विजयी झाल्या। प्रभाग 1 ब मध्ये तुतारीचे शरद रामभाऊ यादव यांना 1,342, भाजपाचे सतीश रामचंद्र जोशी यांना 633, घड्याळच्या मालती मधुकर पाठक यांना 364, तर शिवसेनेच्या विजय रंगनाथ साळवे यांना 235 मते मिळाली। या शरद यादव हे 678 मतांनी विजयी झाले। प्रभाग 2 अ मध्ये तुतारीच्या उज्ज्वला सचिन जावळे यांना 1,264 मते मिळाली, तर घडीच्या रत्नमाला राकेश साळवे यांना 729, भाजपाच्या शीतल धीरज अलझेंडे यांना 281, काँग्रेसच्या पपिता भीमसेन कासार यांना 73 मते मिळाली। यात उज्ज्वला जावळे ह्या 535 मताने विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये घडीचे शेख इम्रान शेख बशीर यांना 947, तुतारीचे तालेब चाऊस यांना 941, अपक्ष इनामदार वसीम जफरुद्दीन यांना 445, दुसरे अपक्ष शेख माजेद दौला यांना 27 मते मिळाली। येथून शेख इम्रान हे 6 मतांनी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 3 अ मध्ये घड्याळचे अहमद सय्यद नूर यांना 1,098, तर भाजपाचे इनामदार खाजा असिफुद्दीन यांना 696 मते मिळाली। येथून अहमद नूर हे 402 मतांनी विजयी झाले। प्रभाग 3 ब मध्ये घडीच्या नाझिया जुनेद पठाण यांना 900 मते मिळाली, तर भाजपाच्या स्वाती सचिन डोंगरे यांना 694, तुतारीच्या शेख नाजमीन इसाक यांना 142 मते मिळाली। येथून नाझिया पठाण ह्या 206 मतांनी विजयी झाल्या। प्रभाग 4 अ मध्ये भाजपाचे दीपक जालिंदर मेंढके यांना 957 मते मिळाली, तर घडीचे नवनाथ सुखलाल गायकवाड यांना 559, शिवसेना शिंदे गटाचे महेश शिवलिंग कुंभार यांना 102, तुतारीचे किशोर जालिंदर मेंढके यांना 60 मते मिळाली। येथून दीपक मेंढके हे 998 मतांनी विजयी झाले। प्रभाग 4 ब मध्ये अपक्ष रेश्मा दीपक मेंढके यांना 648 मते मिळाली, तर घडीच्या कलावती ज्ञानोबा फरके यांना 403, भाजपाच्या कविता विनायक रत्नपारखी यांना 389, शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री धनंजय सोळंके यांना 157 मते मिळाली आहेत। येथून रेश्मा मेंढके या 245 मतांनी विजयी झाल्या। प्रभाग 5 अ मध्ये तुतारीच्या सुचिता भारत होके यांना 765 मते मिळाली, भाजपाच्या स्नेहा विनोद लड्डा यांना 566, घडीच्या मनीषा प्रदीप रेदासनी यांना 540, तर शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री नितीन मुंदडा यांना 297 मते मिळाली।
येथून सुचिता होके ह्या 199 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग 5 ब मध्ये घडीचे राहुल सुखदेव लंगडे यांना 1154, भाजपाचे प्रताप सोनाजीराव रांजवन यांना 838, तुतारीचे चंद्रकांत सुधाकर देशमुख यांना 192, तर अपक्ष गोविंद तुकाराम देशमाने यांना 25 मते मिळाली. येथून राहुल लंगडे हे 316 मतांनी विजयी झाले. प्रभाग 6 अ मध्ये तुतारीच्या गंगाबाई भागवत भोसले यांना 690, घडीच्या लता अच्युत लाटे यांना 629, भाजपाच्या उषा विशाल शिंदे यांना 480, शिवसेना शिंदे गटाच्या पठाण रियाना बेगम यांना 73 मते मिळाली. येथून गंगाबाई भोसले ह्या 61 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग 6 ब मध्ये तुतारीच्या लतीफ दिवान सय्यद यांना 878, शिवसेना शिंदे गटाचे सचिन बाळासाहेब काळे यांना 571, घडीचे मस्जिद इब्राहिम शेख यांना 436, तर भाजपाचे दत्तात्रय प्रल्हाद शेख यांना 255 मते मिळाली. प्रभाग 7 अ मध्ये घडीच्या वैशाली प्रशांत शेटे यांना 886, भाजपाचे सुशील अशोक आळणे यांना 618, तुतारीच्या संध्या सर्जेराव शिंदे यांना 511 मते मिळाली. यात प्रशांत शेटे हे 268 मतांनी विजयी झाले. प्रभाग 7 ब मध्ये घडीचे विजय रामभाऊ शिंदे यांना 1310, तुतारीचे शंकर कल्याण शेंडगे यांना 333, भाजपाचे संतोष सुभाष सोळंके यांना 310, शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठल भगवान मात्रे यांना 68 मते मिळाली. येथून विजय शिंदे यांनी 977 इतक्या बंपर मताने विजय मिळवला. प्रभाग 8 अ मध्ये अपक्ष सय्यद तहुरा मुजम्मिल यांना 1038, घडीचे तांबोली यास्मिन यांना 780, भाजपाच्या अलकुंटे सरस्वती वसंत यांना 497 मते मिळाली. येथून 258 मताने सय्यद तहुरा यांचा विजय झाला. प्रभाग क्रमांक 8 ब मध्ये तुतारीचे सहाल चाऊस यांना 1203 मते मिळाली. घडीचे शेख तोफिक यांना 491, भाजपाचे शेख मोहसिन यांना 374, उबाटा गटाचे धनंजय कुराडे यांना 171 मते मिळाली. येथून सहाल चाऊस यांनी 712 मताने विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 9 अ मध्ये तुतारीचे मेहमूद कुरेशी यांना 1137, घडीचे मोनिन बागवान यांना 877, भाजपाचे काळे भगवान यांना 385, तर उबाटा गटाचे रांजवन दत्ता यांना 238 मते मिळाली. येथून मेहमूद कुरेशी यांनी 752 मतांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये अपक्ष आयशा बानो फारुख अत्तार यांना 927, तुतारीच्या सीमा नारायण हाके यांना 906, घडीच्या सुरेखा प्रल्हाद हाके यांना 475, भाजपाच्या शेख आफरीन आलियास यांना 254 मते मिळाली. येथून आयशा बानो ह्या 21 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 10 अ मध्ये तुतारीच्या लीला गोविंद इतापे यांना 1101, भाजपाच्या अनुराधा दत्ता महाजन यांना 829, घडीच्या राधिका रोहन घाडगे यांना 754, शिवसेना शिंदे गटाच्या केशर कोंबडे यांना 92 मते मिळाली. येथून लीला इतापे यांनी 272 मतांनी विजय मिळवला. प्रभाग 10 ब मध्ये तुतारीचे इम्रान आगा खान यांना 1408, भाजपाचे अभय होके यांना 1006, घडीचे दिनकर होके यांना 434, अपक्ष विनोद कुलथे यांना 54 मते मिळाली. येथून इम्रान खान यांनी 402 मताने विजय मिळवला. प्रभाग 11 अ मध्ये एमआयएमच्या फरहान इंद्रिस शेख यांना 896, तुतारीच्या सुलताना बी कुरेशी यांना 602, भाजपाच्या कौसल्या दळवे यांना 598, तर कोमल वारकड यांना 335 मते मिळाली. येथून इंद्रिस शेख यांनी 294 मतांनी विजय मिळवला. प्रभाग 11 ब मध्ये घडीचे शेख मातीन यांना 906 मते मिळाली, तर तुतारीचे अजिंक्य डक 873, भाजपाचे अझीम पठाण 328, तर शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांना 127 मते मिळाली. शेख मतीन यांनी 33 मतांनी विजय मिळवला. प्रभाग 12 अ मध्ये काँग्रेसच्या सुलोचना प्रधान यांना 832, तुतारीच्या लता वाघमारे यांना 642, घडीच्या उषा बनसोडे यांना 503, भाजपाच्या निकिता जाधव यांना 172 मते मिळाली. येथून सुलोचना प्रधान ह्या 190 मताने विजयी झाल्या. प्रभाग 12 ब मध्ये घडीचे सय्यद रफिक अली यांना 860, तुतारीचे सय्यद तौफिक दस्तगीर यांना 727, भाजपाचे शेख अनीस पाशू यांना 232, अपक्ष त्रिवेद ससाने
यांना 107 मते मिळाली. येथून सय्यद अली हे 133 मताने विजयी झाले. प्रभाग क्रमांक 13 मध्ये तुतारीच्या उषा अशोक लांडगे यांना 1446, गडीच्या सुधामती पॉल यांना 785, भाजपाचे संतोष जाधव यांना 192 मते मिळाली. येथून उषा लांडगे यांना 661 मताने विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 13 मधून घडीचे रेहान हारून शेख यांना 797, तुतारीच्या सय्यद अफसना बी यांना 749, अपक्ष शाहिस्ता फारूक यांना 544, भाजपाच्या आशा गायकवाड 319 मते मिळाली. येथून रेहान शेख ह्या 48 मताने विजयी झाल्या. माजलगावात पक्षीय बलाबल पाहिले तर तुतारीला 10, घडीला 10, भाजपाला 1, MIM ला 1, काँग्रेस 1 आणि अपक्ष 3 जागा निवडून आल्यात. यातील अपक्ष हे सहाल चाऊस यांच्याकडून पुरस्कृत होते. बाकी माजलगावच्या या निकालावर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यरंभोवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.